नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव दाभोळी या छोट्याशा गावात एक घटना घडली, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. मोहिनी चंद्रकांत आहेरे, वय फक्त 22, एक तरुणी, विवाहित आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेली. हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही आत्महत्या सामान्य नव्हती. तिच्या मृत्यूनंतर संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच तिचा अंत्यविधी करून समाजाला एक तीव्र संदेश दिला. ज्या घरात मुलीला नांदायला पाठवलं, त्याच दाराशी तिच्या चितेला आग द्यावी लागली. या एका वाक्यात त्या आई-वडिलांच्या वेदना, संताप आणि हतबलता सगळं काही समोर येत आहे. मोहिनीचं लग्न काही वर्षापूर्वी झालं होतं. साधं ग्रामीण पार्श्वभूमीच, कुटुंब, माहेरकडचं घर प्रेमळ, पण साधन संपत्तीने मर्यादित. पण विवाहानंतर मोहिनीच्या आयुष्यातील सुखाचा काळ फार काळ टिकला नाही. सासरच्या मंडळीकडून तिच्यावर सतत आर्थिक आणि मानसिक त्रास सुरू झाला. तिला प्रश्न असायचा, तुझ्या माहेरच्यांनी गाडी दिली नाही, मोबाईल नाही दिला, लग्नात काही वस्तू दिल्या नाहीत, मग इथं तू कसली राणी आहेस? हे शब्द वारंवार ऐकावे लागले. सुरुवातीला ती शांत राहिली, पण हळूहळू हा जाच वाढत गेला. मारहाण, शिवीगाळ, अपमान, तोंडी टोमणे या सगळ्यांनी मोहिनीचं आयुष्य नरक बनलं. अशा परिस्थितीत ती मानसिक ताणात गेली. तिच्या माहेरच्यांना देखील ती कधी-कधी सांगायची, पण समाजात विवाहित मुलींनी सासरचं घर सोडू नये ही मानसिकता अजूनही घट्ट रचलेली असल्याने तिला परतण्यात आलं. "थोडं सहन कर गं बाळा, सर्व सासरी असंच असतं." हे वाक्यच तिच्यासाठी घातक ठरली. एक सकाळी मोहिनीने आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. तिने सासरच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचं मृत शरीर पाहून गाव हादरून गेलं. फक्त 22 वर्षाची होती. तिचं आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं आणि संपलंही इतक्याच वेगाने. जेव्हा ही माहिती तिच्या माहेरच्यांच्या लोकांना मिळाली, तेव्हा संतापाच्या ज्वालामुखी फुटला. ते थेट सासरच्या घरासमोर आले आणि म्हणाले, "ज्या घरात आमच्या लेकराला जिवंत राहू दिलं नाही, त्याच घरासमोर तिचा चिता पेटवू." आणि तसंच त्यांनी केलं. सासरच्या दारातच मोहिनीचा अंत्यविधी झाला. चिता पेटताच गावात एक हंबरडा उठला. आई, वडील, भाऊ, बहीण रडत होते. उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. या घटनेनंतर चांदवड पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल झाला आणि मोहिनीच्या पतीसह सासरच्या 6 जणांवर खालील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 391 ए पत्नीवर सासरच्या मंडळीकडून होणारा छळ, तसंच इतर संबंधित कलमे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून समाजातील अनेक संस्थांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या घटनेचं मूळ कारण केवळ कौटुंबिक नाही, तर त्या दहेज संस्कृतीचा काळ सावट आणि आजही आपल्या समाजात जिवंत आहे. शिक्षण, प्रगती, शहर सगळं वाढलं, पण मानसिकता बदललेली नाही. गाडी घेऊन ये, मोबाईल घेऊन ये, पैसे घेऊन ये, या मागण्या केवळ वस्तू नाहीत, तर त्या एका स्त्रीच्या सन्मानावर घाव आहे. महिलांचा सन्मान हा केवळ कायद्याने नाही, तर संस्काराने जपायचा असतो. पण समाजातील काही मंडळी अजूनही मुलींना ओझं मानतात. मोहिनीच्या मृत्यूपूर्वीच्या काही दिवसात तिच्या वागण्यात बदल दिसत होता. ती शांत व्हायची, लोकांशी कमी बोलायची, चेहऱ्यावर हसू हरवलं होतं. हलत नाही, पण आतून तुटत जातात. अशा वेळी समाज, सासर, माहेरचे आणि विशेषतः स्त्रियांची मैत्रिणी किंवा आईसारखी माणसं पुढे आली असती, तर कदाचित ती जिवंत राहिली असती. या घटनेनंतर महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्या आणि कायदेतज्ञांनी एकमुखाने मागणी केली आहे, की दहेज विरोधी कायदा अधिक कठोर करावेत. विवाहित महिलांचे छळ प्रकरणामुळे जलद न्यायालय प्रक्रिया सुरू करावी. ग्रामीण भागात मानसिक आरोग्य, कौटुंबिक द्वेषभूलतून केंद्र सुरू करावेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला केवळ घोषणावाक्य न ठेवता वास्तवात उतरवा. आजही ग्रामीण भागात लग्न म्हणजे व्यवहार अशी मानसिकता रचलेली आहे. ही मानसिकता कुठेतरी मोडली पाहिजे. त्यामुळं लोकांनी जागा व्हायला सुरुवात केली पाहिजे. तर या घटनेमध्ये तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.